सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक कलाकार मराठी माणूस ज्यांना ग दी मा या लाडक्या नावाने आपण सर्वजण ओळखतो। जवळच्या मित्रांचे ते अण्णा, तर आम्हा नातवंडांचे पप्पा किंवा आजोबा, अर्थातच गीत रामायणकार महाकवी गजानन दिगंबर माडगुळकर। गदिमांबद्दल लिहायचे म्हटले तर अनेक पानेसुद्धा पुरणार नाहीत असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व। ज्योतीने तेजाची आरती या उक्तीनुसार वरवर त्यांचा फक्त आपण कार्याचा आढावा घ्यायचा म्हटला तर गदिमांचा जन्म शेटफळे या त्यांच्या आजोळी झाला। बालपण अत्यंत गरिबी व प्रतिकूल परिस्थितीमध्ये माडगुळे या गावात गेले। गदिमांचे वडील औंध संस्थानामध्ये कारकून होते। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला। सुरुवातीला ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली सारख्या काही चित्रपटामध्ये सहाय्यक नटाच्या त्यांना भूमिका मिळाल्या। भक्त दामाजी, पहिला पाळणा चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली। लोकशाहीर रामजोशी चित्रपटापासून खऱ्या अर्थाने कथा, पटकथा, संवाद, गीते, ग दी माडगुळकर असा ब्रँड निर्माण झाला आणि बघता बघता माडगुळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले। मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी वावर केला। मराठी चित्रपटांसाठी त्यांनी 157 पटकथा व 2000 पेक्षा जास्ती गाणी लिहिली। त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये राम जोशी, वंदे मातरम, पुढचे पाऊल, गुळाचा गणपती, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, सुवासिनी, जगाच्या पाठीवर, प्रपंच, मुंबईचा जावई, देव बाप्पा यासारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता। आणि काही दिवसांनी गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला। गदी माडगुळकरांविषयी आपण पुढे काही बोलण्याच्या आधी आणि पुढील काही कथा ऐकण्याच्या आधी आपण एक छानसं नृत्य बघूया। मालविका, अण्णांची नात, नंतर घेऊया, एक ट्रॅक घेऊया मग आपण। सगळ्यांना पाहिजे मालविकाच। इथे नाही म्हणायचं। 14 डिसेंबर 1977 म्हणजे मृत्यूच्या पराभवाचं कारण त्या दिवशी गदी माडगुळकरांचा नश्वर देह फक्त मृत्यूच्या नशिबी लागला। इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने क्वचितच बघितली असेल। त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून तो राजहंस एक या युक्तीप्रमाणे आपण गदी माडगुळकरांच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक कलाकार मराठी माणूस ज्यांना गदिमा या आपण लाडक्या नावाने ओळखतो। एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक। गदिमांचे हे सुंदर गीत आपल्याला आपल्या प्रत्येकामध्ये एक कुरूप पिल्लू सुद्धा दडलेले आहे। आपण डावलले जात आहोत ही भावना कधी ना कधी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुरूप बदकाच्या व पिल्लाच्या रूपाने भावतरंगातून मान नक्कीच वर काढते। आपल्यातला राजहंस गदिमांनी ओळखला होता। गदिमांचा जन्म 18 विश्व दारिद्र्य असलेल्या एका गरीब कुलकर्णी परिवारात झाला। आटपाडी जवळचे माडगुळे हे गदिमांचे गाव। वडील औंध संस्थानामध्ये कारकून होते। गदिमांचे आजोबा मोठे कर्तृत्ववान। ते मरताना गदिमांच्या आईला सांगून गेले की बाळे, यापुढे काळ कठीण आहे।
तुझा नवरा साधू संत आहे, आज मिरची आणली तर 4 दिवसांनी मीठ आणेल, त्यामुळे तुलाच आता खंबीर व्हायला हवे. 8वा विश्व दारिद्र्य. गदिमा वाटच पाहत होते आणि देवाने रूप दिले होते व आर्थिक सुबत्ता. 10वीत गणिताने घात केला व पुढे शिकावे इतका पैसा व बळ त्यांच्याजवळ नव्हते. पण एक दिवस घडलेल्या प्रसंगाने त्यांच्यातला राजहंस जागा झाला. गदिमांच्या वडिलांची कुंडल या गावी बदली झाली होती. गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष. गावाजवळच्या ओढ्यामधून पाणी भरून आणायला लागायचे. गदिमांनी कुमार वयात प्रवेश केला होता. अर्धवट वय. ज्यावेळी मनामध्ये एक धगधग असते, अन्याय, गरिबी या सगळ्याविषयी एक विचित्र पेटती भावना मनामध्ये उत्पन्न होत असते. या वयामध्ये गदिमा आपल्या गावातल्या पोरांबरोबर हुंदडत चालले होते. समोरून ओढ्यावरून कळशीत पाणी भरून त्यांचे वडील घराकडे चालले होते. त्यांना दम्याचा त्रास होत होता. धापा टाकतच ते वडील चाललेले होते. गदिमांनी ते बघितले व त्यांचा राग मस्तकात गेला. तावातावाने ते वडिलांजवळ गेले व कळशी त्यांच्या हातातून ओढून घेतली. तसेच तडक घरी गेले. कळशी ठेवली व घरातले प्रत्येक भांडे त्यांनी ओढ्यावरून पाणी आणून भरायला सुरुवात केली. अगदी वाटी पेल्यांपर्यंत सर्व भरून झाले. गदिमांची आई हे सर्व पाहत होती आणि ती हसून म्हणाली, अरे अण्णा, आता देवाची पळी फक्त भरायची राहिली आहे. तुझे वडील पाणी भरत होते तेव्हा तर पुरत नव्हतं. आज तू पाणी आणलेस तर घरात पाणी ठेवायला जागाच राहिलेली नाही. आईच्या बोलण्यातली सूचकता गदिमांनी अचूक ओळखली. आपले वडील आता थकले आहेत. संसाराचा भार त्यांना एकट्याला पेलवणार नाही. आपल्याला आता काहीतरी करायला हवे याची जाणीव त्यांना झाली व वयाच्या 17व्या वर्षी ते घर सोडून पुढच्या वाटचालीसाठी कोल्हापूरमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये आले. पुढे काही दिवसांनी गदिमाच्या वडिलांची कुंडल गावावरून बदली झाली. त्या काळात बैलगाड्यांवरून सामान नेत असत. कुलकर्णी कुटुंब आवराआवरी करून निघाले, पण गावातल्या लोकांनी गाड्या अडवून धरल्या. गावात त्यांची देणी खूप झाली होती, ती फेडल्याशिवाय जायचे नाही असे सावकार लोक सांगत होते. मोठी पंचायत झाली. गदिमांच्या आईने माडगुळकरांना सांगितले की अण्णांना बोलावून घे आणि पत्र पाठवून दे. त्यांनी गदिमांना पत्र लिहिले. छोटा व्यंकटेश दररोज सकाळी एसटीच्या वाटेजवळ जाऊन आपल्या भावाची वाट पाहत असे. छोटा व्यंकटेश म्हणजे गदिमांचे धाकटे भाऊ व्यंकटेश माडगुळकर. आपला अण्णा येईल, आपल्याला संकटातून सोडवेल. 3-4 दिवस झाले, पण एके संध्याकाळी आपल्या लाडक्या अण्णाची सावली आणि आकृती दुरून